नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण अर्थशास्त्रातील संशोधन पद्धती या पेपरमधील जे पहिलं प्रकरण आहे नमुना निवड, तर त्या पहिल्या प्रकरणामधले पहिले जे दोन घटक आहेत ए आणि बी, तर ते दोन्ही घटक आपण संपवलेले आहेत. म्हणजे आपले दोन्ही घटक अभ्यासून झालेले आहेत. नमुना निवड म्हणजे काय, अर्थ, व्याख्या, नमुना निवडीचे गुणदोष, त्यानंतर नमुना निवडीचे वेगवेगळे जे प्रकार आहेत तो सगळा भाग आपला झालेला आहे. आणि आजच्या लेक्चरला आपण प्रकरण 1 मधला जो तिसरा सी हा घटक आहे तो घटक आपण पाहणार आहोत. सी हा घटक आहे चांगल्या नमुना निवडीचे निकष किंवा कसोट्या. आपलं जे पहिलं प्रकरण आहे ते पूर्णतः नमुना निवडीशी संबंधित असणारं प्रकरण आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या सी या घटकामध्ये चांगल्या किंवा आदर्श नमुना निवडीचे निकष किंवा कसोट्या कोणकोणत्या आहेत तो भाग आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे आदर्श किंवा चांगला नमुना जो आहे तो कशा पद्धतीनं निवडला पाहिजे किंवा आपण निवडलेला नमुना हा चांगला होण्यासाठी किंवा तो आदर्श होण्यासाठी कोणकोणते निकष आवश्यक आहेत किंवा कोणकोणत्या कसोट्या आवश्यक आहेत, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पूर्ण कराव्या लागणार आहेत, तो भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कारण नमुना निवड जर चुकली तर संशोधक अचूक उद्दिष्टापर्यंत किंवा अचूक निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण नमुना निवडीच्या माध्यमातून संशोधक त्याच्या संशोधनाशी संबंधित, त्याच्या अभ्यासाशी संबंधित असलेली जी माहिती आहे ती माहिती मिळवण्याचा तो प्रयत्न करीत असतो. आणि त्यामुळे संशोधक हा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं नमुन्याची निवड कशा प्रकारे करता येईल याचा तो सातत्याने प्रयत्न करीत असतो. कारण हेच नमुने त्याला अचूक निष्कर्षापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि त्यामुळे नमुन्याची निवड करत असताना संशोधकाने खूप काळजी घेणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी आपण संशोधकाकडून चांगल्या नमुन्याची निवड होण्यासाठी संशोधकाकडून कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा त्याच्याकडून कोणत्या गोष्टींची पूर्तता झाली पाहिजे हा भाग आपण आजच्या या ठिकाणी लेक्चरला पाहणार आहोत. एक म्हणजे संशोधकाचा जो नमुना आहे तो आदर्श किंवा चांगला होण्यासाठी संशोधकाने प्रथम काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे ह्यामध्ये पहिला कसोटी किंवा पहिला निकष आहे तो म्हणजे प्रातिनिधिक नमुना. संशोधक नमुन्याची निवड करत असताना किंवा त्याच्या अभ्यासासाठी संशोधक जो नमुना निवडणार आहे तो नमुना किंवा त्यानं निवडलेला नमुन्यासाठीचा जो घटक आहे तो घटक कसा असावा तर प्रातिनिधिक नमुना असावा. म्हणजेच काय तर संशोधकाने निवडलेला जो नमुना आहे तो नमुना समूहाचे, राशीचे प्रतिनिधित्व करणारा असला पाहिजे. त्यालाच काय म्हटलं तर प्रातिनिधिक नमुना. म्हणजेच संशोधकाने ज्या नमुन्याची निवड केलेली आहे तो नमुना प्रातिनिधिक म्हणजे समूहाचं किंवा घटकाचे प्रतिनिधित्व करणारा असला पाहिजे. तरच संशोधकाला अचूक निष्कर्षापर्यंत पोहोचणं शक्य होते किंवा संशोधकाला आवश्यक असणारी जी काही माहिती आहे ती माहिती त्याला अचूकपणे मिळण्यासाठी मदत होत असते किंवा मिळू शकते. आता या ठिकाणी आपण पाहिलं की संशोधक असंख्य घटकांमधून काही घटकांची निवड करतो. त्यासाठी आपण पाठीमागं उदाहरण घेतलेलं होतं की समजा TYBAच्या वर्गातून किंवा अर्थशास्त्र विभागामध्ये समजा 20 विद्यार्थी आहेत आणि त्या 20 विद्यार्थ्यांमधून 5 विद्यार्थ्यांची जर निवड करायची असेल, त्यानंतर इतिहास विभागातून 5 विद्यार्थ्यांची निवड करायची आहे, पॉलिटिक्स डिपार्टमेंटमधून 5 विद्यार्थी निवडायचे आहेत, इंग्लिश डिपार्टमेंटमधून 5 विद्यार्थी निवडायचे, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमधून आपल्याला 5-5 विद्यार्थी निवडायचे असतील माहिती गोळा करण्यासाठी वगैरे या पद्धतीनं. आता आपल्याकडे समजा एकूण 7 डिपार्टमेंट आहेत. 7 डिपार्टमेंटमधून आपण जर 5-5 विद्यार्थी निवडणार असेल तर हे 5 विद्यार्थी जे आपण निवडणार आहोत ते 5 विद्यार्थी त्या संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे असले पाहिजेत. म्हणजे अर्थशास्त्र विभागातून किंवा इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटमधून जे 5 विद्यार्थी आपण निवडणार आहेत त्या 5 विद्यार्थी हे इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचे प्रतिनिधित्व करणारे असावेत किंवा असले पाहिजेत असा सारासार त्याचा अर्थ झाला. तर त्यालाच काय म्हटलं तर प्रातिनिधिक नमुना. तर हे नमुने प्रातिनिधिक असावेत, प्रतिनिधित्व करणारे असावेत,
तरच योग्य निष्कर्षापर्यंत योग्य माहिती मिळण्यासाठी हे नमुने उपयुक्त ठरतात. त्यानंतर दुसरा निकष आहे तो म्हणजे वस्तुनिष्ठता. नमुन्याची निवड ही वस्तुनिष्ठतेवरती आधारित असावी, म्हणजे वस्तुस्थितीशी सुसंगत असावी, वस्तुस्थितीवरती आधारलेली असावी. म्हणजे वस्तुस्थितीला अनुसरून आपण जी काही नमुन्याची निवड करणार आहोत ती वस्तुस्थितीला अनुसरून असावी. म्हणजे काय तर संशोधकाने जी काही प्राप्त परिस्थिती आहे त्या प्राप्त परिस्थितीमधून नमुन्याची निवड केलेली असली पाहिजे. जर समजा संशोधकाच्या अभ्यासामध्ये भौगोलिक दृष्टीने काही मर्यादा निश्चित केल्या पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ संपूर्ण भारतातील संपूर्ण भागाचा संशोधक एकाच वेळेला काय अभ्यास करू शकणार नाही. तर भौगोलिक म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की एका वेळेला एवढ्या विशाल भूकाय प्रदेशातील विशाल प्रदेशाचा अभ्यास काही संशोधक करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे एकट्या संशोधकानं ठरवलं की भारतातील सर्व परिस्थितीचा अभ्यास करायचा तर तो करू शकणार नाही. तर त्यासाठी मग भौगोलिक दृष्ट्या संशोधकाने काही मर्यादा घालून घ्याव्यात. म्हणजे भारतातून काही जिल्हे निवडावेत किंवा जिल्ह्यातून काही तालुके, म्हणजे भारतातून काही राज्यांची निवड करावी, काही राज्यातील काही ठराविक जिल्हे, जिल्ह्यातून काही तालुके, तालुक्यातून काही गावे, अशा पद्धतीनं तो स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्यानं जर तो गावापर्यंत पोहोचत असेल तर तो अभ्यास त्याचा अधिक चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो. म्हणजे संपूर्ण भारतातून नमुने निवडण्याऐवजी त्याने एखादं राज्य निवडावं. मग महाराष्ट्रातून जिल्ह्याची निवड करत असताना समजा सांगली जिल्ह्यातून तालुक्यांची निवड करत असताना समजा पलूस तालुका. तर अशा पद्धतीने किंवा समजा संशोधकाने असा अभ्यासाचा विषय निवडला की भारतातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मला अभ्यास करायचा आहे. तर भारतामध्ये किती महाविद्यालय आहेत, तर एवढ्या सगळ्या महाविद्यालयांचा अभ्यास संशोधक करू शकणार नाही. तर मग त्याने महाविद्यालयांचं वर्गीकरण करावं. मग MBBSचं शिक्षण देणारी महाविद्यालय, लॉची शिक्षण देणारी महाविद्यालय असतील किंवा पारंपरिक महाविद्यालय असतील म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स अशा पद्धतीची, तर किंवा BEdची महाविद्यालय असतील तर अशा पद्धतीनं किंवा इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. तर अगोदर त्यानं ठरवायचं की कोणत्या शाखेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर टोटल भारतामधल्या एवढ्या सगळ्यांचा अभ्यास करणं शक्य नाही. मग त्याने राज्याची निवड करावी. मग महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका आणि मग पलूस तालुक्यामधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अभ्यास. अशा पद्धतीनं म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की एवढ्या मोठ्या प्रदेशाचा तो एका वेळेला एकटा अभ्यास करू शकणार नाही. तर ही वस्तुस्थिती त्याने लक्षात घ्यावी आणि त्याने आपल्या अभ्यासावरती या पद्धतीनं जर काही मर्यादा आणल्या तर त्याचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. त्यानंतर पुढचा निकष आहे ते म्हणजे नमुन्याचे पुरेसे आकारमान. नमुन्यासाठी ज्या घटकांची निवड केली जाणार आहे त्या घटकांचे आकारमान हे पुरेसे असावे. म्हणजे नमुन्यांचे प्रमाण, नमुन्याचे आकारमान किंवा नमुन्याची संख्या ही अति लहान पण असू नये आणि आवाक्याच्या बाहेर म्हणजे अति मोठी पण असू नये. तर संशोधकाकडे उपलब्ध असणारा वेळ, संशोधकाकडे उपलब्ध असणारा पैसा ह्या किंवा नमुन्यासाठी उपलब्ध असणारे घटक या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून संशोधकाने नमुन्याचे आकारमान निश्चित करावे. नमुन्याचे आकारमान म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अभ्यास करायचा असेल तर फक्त 5च विद्यार्थ्यांची निवड करून पण चालणार नाही किंवा 1000, 2000, 10,000 विद्यार्थ्यांची निवड करून पण चालणार नाही. तर आकार एकदम म्हणजे नमुन्यांची संख्या अति लहान पण असू नये आणि ती अति मोठी पण असू नये. तर संशोधक अचूक निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. तर हा भाग त्यानं म्हणजे त्याच्याकडे जर भरपूर वेळ असेल, त्याच्याकडे भरपूर पैसा असेल, संशोधकाकडे भरपूर मनुष्यबळ असेल, त्याच्या संशोधन कार्यामध्ये मदत करण्यासाठी जर त्याच्याकडे सहकारी असतील तर मग त्याने नमुन्याचे आकारमान मोठे ठेवायला हरकत नाही. म्हणजे काही भागामध्ये काही लोक तो पाठवू शकेल. म्हणजे एकट्यानं तो न जाता वेगवेगळ्या भागामध्ये तो वेगवेगळे त्याचे जे
सहकारी आहे त्या सहकार्यानं तो पाठवून देऊ शकतो आणि त्या माध्यमातून तो माहिती गोळा करू शकतो. परंतु जर त्याच्याकडे मनुष्यबळ कमी असेल, त्याच्याकडे वेळ कमी असेल आणि जर त्याच्याकडे पैसा कमी असेल तर त्याने नमुन्याचे आकारमान फार मोठे ठेवू नये. तर ते कसे असावे, मर्यादित स्वरूपामध्ये असावे. तर या पद्धतीने नमुन्याचे आकारमान हे पुरेसे असावे. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे पक्षपातीपणा किंवा पूर्वग्रह दूषितपणा असू नये. नमुन्याची निवड करत असताना संशोधकाच्या मनामध्ये कोणताही पक्षपातीपणा किंवा पूर्वग्रह दूषितपणा असू नये. म्हणजे नमुन्यासाठी समजा विद्यार्थ्यांची निवड करायची आहे, शेतकऱ्यांची निवड करायची आहे, तर अमुक व्यक्ती चांगली, अमुक व्यक्ती वाईट, अमुक चांगला आहे, अमुक वाईट आहे, किंवा हा विद्यार्थी चांगला आहे, हा विद्यार्थी वाईट आहे, असा कुठलाही कलुषितपणा त्याच्या मनामध्ये असता कामा नये. म्हणजे कुठलाही पक्षपातीपणा त्याच्या मनामध्ये असता कामा नये. किंवा हा विद्यार्थी नको, तो त्या डिपार्टमेंटचा आहे, हा ह्या डिपार्टमेंटचा आहे, तो असा आहे, तो तसा आहे, अशी कुठलीही भावना म्हणजे चुकीची भावना त्या संशोधकाच्या मनामध्ये असता कामा नये. तर निपक्षपातीपणे संशोधकाने नमुन्याची निवड करणे आवश्यक आहे. तरच तो अचूक निर्णयापर्यंत, अचूक निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. परंतु जर मनामध्ये कलुषित भावना ठेवून जर संशोधक नमुन्याची निवड करत असेल तर मात्र त्याला मिळणारे जे निष्कर्ष आहे, त्याला अभ्यासाबाबत मिळणारी जी काही माहिती आहे ती त्याला योग्य मिळू शकणार नाही. म्हणून निपक्षपातीपणे संशोधकाने नमुन्याची निवड करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा निकष आहे तो म्हणजे ज्ञान व तर्कावर आधारित. नमुन्याची निवड करत असताना संशोधकाने सारासर ज्ञानावर आणि तर्कावर आधारित, म्हणजे ज्ञान आणि तर्क, तर्क म्हणजे लॉजिक, तर त्यानं काही लॉजिक ठेवलं पाहिजे, काही लॉजिक त्या ठिकाणी लावलं पाहिजे, काही तर्क लावला पाहिजे आणि त्या तर्कावरती आणि ज्ञानावरती आधारित संशोधकाने नमुन्याची निवड करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा निकष आहे ते म्हणजे अनुभवावरती आधारित. संशोधक नमुन्याची जेव्हा निवड करतो तेव्हा ती निवड अनुभवावरती आधारित असली पाहिजे. म्हणजे आपली पाठीमागचे अनुभव काय आहेत का, किंवा इतरांचे अनुभव नमुन्याची निवड करत असताना कशा पद्धतीने आलेले आहेत, नमुन्याची निवड करत असताना संशोधकाने जी पद्धत वापरलेली आहे त्या पद्धतीचा वापर इतर कोणी केलेला आहे का, आणि त्या पद्धतीचा वापर करत असताना त्यांना काही अडीअडचणी आलेल्या आहेत का, या सगळ्या गोष्टींची माहिती संशोधकाने करून घेणे आवश्यक आहे. म्हणजे स्वतःला आलेले अनुभव आणि इतरांना आलेले अनुभव याचा सारासार विचार करून, याचा मेळ घालून संशोधकाने नमुन्याची निवड करणे आवश्यक आहे. तरच संशोधकाकडून चांगल्या प्रकारचे नमुने निवडले जाऊ शकतात. तर हाही भाग संशोधकाने विचारात घेणं आवश्यक आहे. आणि शेवटचा निकष आहे तो म्हणजे अभ्यासाच्या उद्दिष्टांशी संबंधित. संशोधकाने जे काही नमुने निवडलेले आहेत किंवा संशोधक अभ्यासासाठी जे काही नमुने निवडणार आहे ते नमुने संशोधकाच्या अभ्यासाशी संबंधित असावे. म्हणजे संशोधक ज्या गोष्टींवरती अभ्यास करणार आहे, ज्या क्षेत्रावरती तो अभ्यास करणार आहे त्याच क्षेत्राशी संबंधित असणारे नमुने संशोधकाने निवडणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ समजा संशोधकाला शेती क्षेत्राशी संबंधित समस्यांचा, म्हणजे शेतीतील समस्यांचा जर शेतकऱ्याला अभ्यास करायचा असेल तर नमुन्यासाठी निवड करताना शेतकऱ्यांचाच नमुन्यासाठी संशोधकाने विचार करणं गरजेचं आहे. म्हणजेच शेती क्षेत्रातील समस्यांचा अभ्यास करायचा असेल तर संशोधकाला शेतकऱ्यांच्यातून माहिती मिळवावी लागेल. म्हणजे नमुन्यासाठी त्याला काही शेतकरी निवडावे लागतील. परंतु शेतीतील समस्यांचा अभ्यास करण्यासाठी जर संशोधक कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या जर मुलाखती घेत गेला किंवा कामगारांच्या नमुन्यासाठी जर त्यानं निवड केली तर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगार शेती क्षेत्रातील समस्येबाबत नीट माहिती देऊ शकणार नाही. किंवा कारखान्यातील समस्यांचा अभ्यास करण्यासाठी कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचीच निवड नमुन्यासाठी केली पाहिजे.
कारखान्यातील कामगारांच्या समस्याचा अभ्यास करण्यासाठी संशोधकाला शेतमजुरांचा किंवा शेती क्षेत्रातील लोकांचा अभ्यासासाठी वापर करता येणार नाही किंवा नमुन्यासाठी त्यांची निवड करता येणार नाही. म्हणजे संशोधकाचा जो अभ्यास विषय असेल त्या अभ्यास विषयाशी संबंधित, त्या अभ्यासाच्या उद्दिष्टांशी संबंधित असणाऱ्या घटकांचाच नमुन्यासाठी वापर करावा लागेल, नमुन्यासाठी त्याच घटकांची निवड करावी लागेल. तरच संशोधका हा अचूक निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो किंवा त्यानं जो काही अभ्यासाचा विषय निवडलेला आहे त्या अभ्यासाला तो योग्य प्रकारे न्याय देऊ शकतो. तर ही वस्तुस्थिती पण संशोधकाने लक्षात घेणे आवश्यक आहे. तर या पद्धतीने एकंदरीत आपला प्रकरण 1 मधला जो सी हा घटक आहे, चांगल्या नमुना निवडीचे निकष किंवा कसोट्या, ह्याच्यामध्ये जवळपास 7 कसोट्या किंवा 7 निकष देण्यात आलेले आहेत आणि हे 7ही निकष आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आपला या ठिकाणी सी हा जो तिसरा घटक आहे तो घटक संपलेला आहे आणि यामधला एक चौथा डी हा घटक राहिलेला आहे. तो घटक संपला की आपलं हे पहिलं प्रकरण संपणार आहे. तर अशा पद्धतीनं एकंदरीत आपण सी हा जो तिसरा घटक आहे तो या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. नेहमीच्या सूचनेप्रमाणे नोट्स किंवा हे जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. म्हणजे ह्या पॉईंट्सवरती सुद्धा काही वेळा ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाऊ शकतं. म्हणजे आदर्श किंवा चांगला नमुना निवड हा कशावरती आधारित असतो, तर त्यासाठी काही तुम्हाला जे पर्याय दिले जातात त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता हाही पर्याय असू शकतो. म्हणजे चांगल्या नमुना निवडीसाठी वस्तुनिष्ठता हा घटक उपयोग आहे वगैरे या पद्धतीनं. तर ह्याच पॉईंटमधून काही वेळेला आपले ऑब्जेक्टिव्ह तयार होत असतात आणि म्हणून ते ऑब्जेक्टिव्हसाठी का होईना तर हे पॉईंट तुम्ही लिहून घेणं आवश्यक आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.